आज आपण बनवणार आहे खमंग लुसलुशीत 2 ते 3 दिवस टिकणाऱ्या गऱ्याच्या किंवा रव्याच्या शिऱ्यापासून बनवलेल्या पोळ्या. तर मस्त लुसलुशीत 2-3 दिवस टिकतात. तर कशा बनवायच्या ते बघूया. 2.5 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमच मी तूप घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं-थोडं पाणी टाकून असं घटसर गोळा मळून घेतला. 10 मिनिट भिजायला ठेवलं. इकडं आता पीठ भिजेपर्यंत आपण इकडे रवा भाजून घेऊया. एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे. मीडियम गॅसवर खमंग असा रवा भाजून घ्यायचा. इकडे गूळ पण चिरून घेतलेला आहे. इकडे 1 तांब्याभर पाणी, थोडंसं मीठ आणि 1 चमच वेलची पावडर घातलेला आहे आणि 1 वाटी रव्याला 1 वाटी गूळ घातलेला आहे. खळखळून छान अशी उकळी आली की रवा सोडायचा आणि मस्त याला हटून याला थंड करून मोठ्या प्लेटमध्ये ठेवायचं. पीठ पण आता हे छान आपले भिजलेले आहे. असे गोळे करायचे आहेत आणि पीठ पण छान भिजलेलं आहे. जेवढा आपण कणकेचा गोळा घेतो ना, तेवढंच आपल्याला हे गऱ्याचा गोळा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये असं उंडा भरून घ्यायचा आहे. असं बघू शकताय पुरणपोळीसारखं आणि मस्त मऊ लुसलुशीत अशा पोळ्या होतात. तुम्ही कधी खाल्ल्या नसतील, कधी बघितल्या नसतील, तर हे नक्की एकदा करून बघा. एकदम टेस्टी. भरपूर तूप लावून याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय. तर आपल्या टम्म फुगणाऱ्या गऱ्याच्या पोळ्या आपल्या तयार आहेत. बघू शकताय एकदम मऊ लुसलुशीत 2 ते 3 दिवस टिकणारी गऱ्याची पोळी टम्म फुगणारी आपल्या तयार होत आहेत. तुम्ही कधी बनवले नसतील आणि तुम्हाला कधी गोड खाऊसं वाटलं तर हे बनवा. नक्की 100% गॅरंटीने सांगते तुम्हाला नक्की आवडणारच आहे. गऱ्याच्या पोळ्या आपल्या तयार आहेत. टम्म फुगायला लागल्यात बघू शकताय. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कधी जर तुम्हाला पुरणपोळी आवडत नसेल तर पुरणपोळीऐवजी ही पोळी करा. नक्की 100% सांगते की आवडेल तुम्हाला.